मी नाट्यकलेसाठी म्हणजे विष्णुदास भावेंनी स्थापन केलेल्या नाट्यकलेसाठी एवढं जीवन समर्पित केलेलं आहे, तर त्यातला थोडा काळ दादासाहेब फाळकेंनी स्थापन केलेल्या चित्रपट कलेसाठी सुद्धा करा. आणि शेवटचं सगळं झाल्यानंतर तिने हळूच सांगितलं की आता आपल्याला मिशी काढायला लागेल. शेवटचा घाव तो होता की मिशी काढायला लागेल. आणि 30-31 वर्षात मी मिशी काढली नव्हती. त्यामुळे मिशी काढल्यानंतर मी कसा दिसतो हे मला खूप वर्षांनी बघायला मिळालं. प्रशांत दादांचं एकदा नाव आलं हिटलरसाठी, त्याच्यानंतर आम्हाला दुसऱ्या कुठल्या माणसाचा विचारच करावेना आणि खूप स्ट्रगल करायला लागला ऍक्च्युली. कलेसाठी केसांचा त्याग, त्याही मिशीच्या. हो, मी तसंच त्याग केलेला आहे. याने मला हरिश्चंद्राच्या फॅक्टरीला केस काढायला लावले होते तेव्हापासून मी जे केस काढले ते आजतागायत मला उगवलेले नाही घेत. हरिश्चंद्राची फॅक्टरी, वाळवी, एलिझाबेथ एकादशी, नाचगं घुमा या चित्रपटांनंतर आता परेश मोकाशी आणि मधुगंधा कुलकर्णी यांचा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. येत्या 1 डिसेंबरला मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी चित्रपटगृहात प्रदर्शित होतोय. याचं मुख्य आकर्षण असं आहे की प्रशांत नामले या चित्रपटात हिटलरच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर आज या निमित्ताने आपल्या लोकसत्ता ऑनलाईनच्या डिजिटल अड्डाला या चित्रपटाची संपूर्ण टीम आलेली आहे. आपण आज त्यांच्याशी संवाद साधूया. नमस्कार, तुम्हा सर्वांचं लोकसत्ता ऑनलाईनच्या डिजिटल अड्डामध्ये खूप मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. नमस्कार. थँक्यू. आपण कॅप्टन ऑफ द शिप पासून सुरुवात करूया. सर, मी म्हटल्याप्रमाणे नाटक होतं, तर ती संहिता चित्रपट रूपात मांडण्यासाठी कुठला एक वेगळा टास्क होता का तुमच्यासमोर, की तुम्ही ठरवलेलं की ह्याचं आपण चित्रपट करायचं आहे? असं काहीही ठरवलेलं नव्हतं. आमच्या या सगळ्या मित्रमंडळाची खरं तर अशी इच्छा होती की मी नाटकच परत करावं. तर म्हटलं की 10-12 पात्रांचं नाटक कसं काय आता ह्या काळात शक्य आहे. म्हटलं चला, मी नाटक नाही करत, मी सिनेमा करतो त्याचा. मग तेव्हापासून फोन थांबले, पण ते काही दिवसांसाठीच. आणि मग नंतर परत नव्याने विचारणा सुरू झाली की कुठपर्यंत आली आहे स्क्रिप्ट, काय झालं आहे, काय चाललं आहे. आणि मग मला ते गंभीरपणे घ्यावंच लागलं. आणि मग मी खऱ्या अर्थाने लेखनाला सुरुवात केली. आणि मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी ह्या चित्रपटासाठी एक नवीनच कथा मी रचली. मग ज्यांनी नाटक पाहिलं असेल त्यांना असं नक्कीच वाटेल की अरे हे काहीतरी वेगळंच आपण पाहतोय. कथावस्तू तीच आहे, पात्र तीच आहेत, पण सुरुवात, मध्य, शेवट आणि सगळं खूप बदललेलं आहे. त्यामुळे ती सगळी प्रक्रिया खूपच नव्याने मला परत एकदा करायला मिळाली. सगळ्यात मोठा सस्पेन्स होता हिटलरची भूमिका कोण करणार. प्रशांत सर, तुमच्याकडे जेव्हा हिटलरच्या भूमिकेसाठी विचारणा झाली तेव्हा तुमची प्रतिक्रिया काय होती? मी असं म्हटलं हट. मी कुठल्या अँगलने हिटलर दिसतो? मी कुठल्याच अँगलने हिटलर दिसत नाही. मग काय झालं होतं, काही महिन्यांपूर्वी मी हिला म्हटलं होतं, मधुगंधाला, की मला काही असं एक वेगळं पॉलिटिकल कॅरेक्टर किंवा निगेटिव्ह भूमिका अशी काही करायला मिळेल तर मला आनंद होईल. ती मला, तिचा फोन आला की अगदी निगेटिव्ह नाही पण तर वेगळं कॅरेक्टर आहे आणि मी चित्रपट करते आहे आणि त्यामध्ये तुम्ही हिटलर करा का? म्हटलं अगं हिटलर मी कसं दिसेल, असा नको आहे ना. तुम्हाला नाही, तुमच्यासारखाच मिस्किल हिटलर पाहिजे, हा आपला वेगळा हिटलर आहे. मग त्या दरम्यान माझ्या तालमी सुरू झाल्या होत्या. म्हणजे तालमींचं शेड्यूल, माझं नवीन नाटकाच्या तालमींचं शेड्यूल सुरू झालं होतं. तर पहिलं प्रथम मी म्हटलं नाही, माझ्या नाटकाच्या तालमी सगळं शेड्यूल लागलेलं आहे आणि अद्वैत डिरेक्ट करतो आहे. तर मला नाही, ती अद्वैतने तारखा दिल्या आहेत मला सिनेमासाठी, असं म्हणून तिने पहिलं माझा डिरेक्टर पळवला. आणि मग त्यानंतर मी म्हटलं मी घरी बसून काय करू. मग तिने मला AI वरून तू कसा दिसली हिटलर हे पाठवलं. म्हटलं चला हे काहीतरी वेगळं दिसतंय. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, परेशबरोबर मला खूप काम करायचं होतं, खूप वर्ष काम करायचं होतं. योग येत नव्हता. शेवटी योग आल्याशिवाय पुढं काही घडत नाही, तसं योग आला. आणि मग मी म्हटलं ठीक आहे, आपण हिटलर करून बघू. आणि शेवटचं सगळं झाल्यानंतर तिने हळूच सांगितलं की आता आपल्याला मिशी काढायला लागेल. शेवटचा घाव तो होता की मिशी काढायला लागेल. आणि 30-31 वर्षात मी मिशी काढली नव्हती. त्यामुळे मिशी काढल्यानंतर मी कसा दिसतो हे मला खूप वर्षांनी बघायला मिळालं. अशा पद्धतीने ते हिटलर पाहिलं. किती ऐतिहासिक घटना घडलेल्या आहेत या चित्रपटासाठी, हे लक्षात घ्या, नाही का? ह्याने तर मला फार मागेच नेला एकदम.
नाही, हे जेव्हा परत त्यांचा तारखा बिरखा सगळ्या अडचणी सांगत आणि ते दिसतच होतो की एवढे प्रयोग त्यांचे असतात. म्हटलं कसं काय हे करणार आहेत, पण म्हटलं आता काय करावं, तर त्यांच्या हृदयाला असा हात घातला पाहिजे. मग आम्ही म्हणालो की हे बघा, तुम्ही नाट्यकलेसाठी म्हणजे विष्णुदास भावेंनी स्थापन केलेल्या नाट्यकलेसाठी एवढं जीवन समर्पित केलेलं आहे, तर त्यातला थोडा काळ दादासाहेब फाळकेंनी स्थापन केलेल्या चित्रपट कलेसाठी सुद्धा करा. पण मी म्हटलं त्याला थांब, आता मुद्दा लक्षात आला. दोन्ही मराठीच माणसं आहेत, दोन्ही मराठीच उद्योग आहेत, तर त्याच्यासाठी दुसऱ्याही उद्योगासाठी तुमचा हातभार लागायला हवा. मी पटकन हो म्हटले नाही तर मला खूप ऐकायला लागलं असतं. मी पटकन हो ते म्हटलं. पहिले अद्वैत मी पळवलं ना, त्याच्यानंतर त्यांचा थोडा गड असा हल्ला होता. त्याच्यानंतर जेव्हा त्यांना मी असे AI करून हिटलरच्या वेशात ते कसे दिसतील असं पाठवायला लागले, तेव्हा त्यांनी मला 3 तारखा दिल्या, पण मला लागणार होत्या 12 तारखा. मग मी आणि परेश भेटायला गेल्यानंतर मग त्यांनी अशी काळजाला हात घालणारी साथ घातली आणि नाही नाही, आपलं सगळं शूटिंग मुंबईतच असणार आहे असं त्यांनी मला सांगितलं. हां म्हटलं मग काय प्रॉब्लेम नाही. मग एक 3 दिवसांनी मधुगंधाने ती लोकेशन बरोबर नाही, मिळत नाही आहे, आपल्याला पाहिजे तसं नाही आहे, आपल्याला थोडंसं बाहेर जाता येईल की बघ. आता एकदा हो म्हटल्यानंतर मग ते सगळं ते मॅनेज करावं लागतं. मग आम्ही कुडाळला गेलो. पण नाटकातल्याच कलाकारांना म्हणजे कोणकोणत्या कलाकारांना चित्रपट घ्यायचं हे तुमचं ठरलं होतं का? आणि हिटलरच्या भूमिकेत प्रशांत सरत कसं म्हणजे तुम्ही ठरवलं? प्रशांत दादांचं एकदा नाव आलं हिटलरसाठी, त्याच्यानंतर आम्हाला दुसऱ्या कुठल्या माणसाचा विचारच करावेना आणि खूप स्ट्रगल करायला लागला. ऍक्च्युली जवळजवळ महिनाभर आमचा हा स्ट्रगल जो आता 2 मिनिटात सांगितला तो चालला होता. आणि खूप म्हणजे अजिबात आम्हाला होप्स नव्हते की ते ऑनबोर्ड येतील, आणि म्हणजे त्यांच्या तारखांची आणि त्यांच्या नाटकाची व्यस्ततेमुळे तसं वाटत होतं आम्हाला. पण फायनली ते आले. आता नाटकामधले जे जुने कलाकार होते, जसं वैभव 24 वर्षापूर्वी 50 वर्षाच्या माणसाचा रोल करत होता आणि आता तो त्या वयाचा आहे. हा, वैभव, गीतांजली, आता काही त्याच्यामध्ये जितू वगैरे ते 22-25 वर्षाचे असणं अपेक्षित होते, जे आता नाही आहेत, कारण ते आता वय क्रॉस केलं त्यांनी. त्याच्यामुळे वैभव मांगले आहे, गणेश मयेकर आहे आणि गीतांजली कुलकर्णी आहेत, जे नाटकामध्ये होते. पण हा चित्रपट पूर्णपणे वेगळा आहे. ती कथावस्तू तीच आहे, पण बाकी खूप वेगळा आहे. काही नवीन कॅरेक्टर झालेली आहेत, काही ही कॅरेक्टर्स आहेत जी तोच रोल करत आहेत. मला वाटतं त्याच्या रोलविषयी वैभव जास्त चांगलं सांगू शकतो. हो, वरवंटे काकाचं कॅरेक्टर मी नाटकामध्ये केलं होतं आणि ते नाटक आमच्यासाठी प्रत्येकासाठीच वेगळं होतं. बरेचसे व्यावसायिक पहिलंच नाटक होतं, बहुतांश लोकांचं पहिलं नाटक होतं, निर्मातेही सगळे नवीन होते. सो ते नाटक आणि त्यातला जो ह्युमर होता तो खूप वेगळा होता. म्हणजे त्या काळात मी सांगतो ना तुम्हाला की मी देवरुखला असताना सुद्धा यदा कदाचित चालू होतं, ऑल दी बेस्ट चालू होतं, सैरेस हे थोडं नंतर आलं, आमच्या नंतर आलं, पण त्या प्रकारचा ह्युमर चालू होता. विनोदी नाटकांचा ट्रेंड चालू होता त्यावेळी. म्हणजे मदकरी लिहित होते, खूप सारे लेखक लिहिते होते विनोदी नाटकांसाठी, लिखाण चालू होतं, काम करत होते. पण बोंबिलवाडीचा तुम्ही ह्युमर बघितलात ना तर तो फार वेगळा ह्युमर होता आणि तो ना असा सतत फ्रेश असणारा विनोद आहे. कारण त्यातल्या घटना आणि त्या घटनांची गुंफण ज्या पद्धतीनं केली आहे, 1942चा कालखंड, त्यावेळेला स्वातंत्र्याची आपली चळवळ आणि त्यावेळेला आपली गावागावातून पारावरचं नाटक करण्याची जी चळवळ सायमल्टेनियसली चालू होती, त्या आणि जागतिक घडामोडीची एक चळवळ म्हणजे दुसरं महायुद्ध, तर ही सगळ्या चळवळी ज्या फ्रंटवर चालू होत्या त्या याच्यातनं गुंफण केलेली आहे नाटकाची. आणि म्हणून त्यातला जो विनोद आहे तो विनोद कुठल्याही काळामध्ये शिळा न होणारा विनोद आहे. कारण तो जागतिक घडामोडींच्या, वृत्तींवरच्या, प्रवृत्तींवरचा, स्वातंत्र्यावरचा, अशा या पद्धतीचा तो तसा काय म्हणतो आपण प्रासंगिक विनोद आहे. सो तो असा कधी जुना नाही होऊ शकत. म्हणून मग जेव्हा 24 वर्षानंतर सुद्धा आज सिनेमा करायची वेळ आली तेव्हा त्यातला विनोद नाही बदलावा असा वाटला, किंवा त्यातला विनोद हा जुना आहे असं नाही वाटलं. तो वाटतं हा आत्ताचाच आहे. म्हणजे तो कुठल्याही म्हणतो ना काळाचं काही गोष्टींना काय म्हणतो त्याला मर्यादा नसतात, तशा त्या पद्धतीचं हे नाटक आहे असं वाटतं. आणि परीक्षा सगळ्याच नाटकांमध्ये कलाकृतींमध्ये त्याचा एक स्वतःचा ह्युमर आहे, तो तुम्हाला नेहमी दिसतो. तो इंटेलिजंट आहे, तो बुद्धिमान आहे, पण तो तेवढाच काय म्हणतो आपण कुठल्याही माणसाला खळखळून हसायला लावणारा, कारण तो प्रासंगिक त्या अर्थाने आहे म्हणून. सो ते सिनेमा करताना असं झालं की परेश म्हणाला तसं काही काही गोष्टी बदलल्या, सिनेमाच्या म्हणून लागतात त्या, आणि कॅरेक्टर्स तीच होती. म्हणजे मी तर तेच करणं अपेक्षित होतं कॅरेक्टर,
मला खरं तर दुसरं हवं होतं, पण त्यांचे नाही दिलं मला. त्याच्या नाटकांमध्ये गंमत अशी होती ना की आपण जे पात्र करतो त्यापेक्षा समोरचं पात्र आपल्याला जास्त चांगलं वाटतं. म्हणजे हे लेखकाचं सुद्धा एक गंमत आहे, नाटककाराची सुद्धा, की ते पात्र आपल्याला करायला मिळालं पाहिजे. या झोनमध्ये आहेत. सगळ्यांना समान न्याय आहे. कोणी आमच्या नाटकामध्ये सिनेमामध्ये सुद्धा कोणी हा हिरो आहे किंवा तो हे आहे असं काही नाही. सगळ्यांच्या भूमिका छान आहेत आणि हेच त्याचं श्रेय की आपल्याला दुसरी भूमिका करावीशी वाटणं. दामले सर आल्यामुळे असं वाटतं मला की प्रोजेक्टला ना एक वेगळी लकाकी आली. कारण आज आपण म्हणतो की व्यावसायिक रंगभूमीवरचा तर एक फार मोठं नाव आहे. सातत्याने प्रयोग करणारं आणि एक ऑडियन्स धरून ठेवणारं दुसरं नाव तुम्हाला तसं सहसा सापडत नाही. त्या अर्थाने दामले सर फार महत्त्वाचे आहेत. आणि परेश, मधुगंधाचं तर इतकी पॅशनेट आहे ती सिनेमा या गोष्टीबद्दल. ती त्यासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतात सकारात्मक, त्या सगळ्या गोष्टी करण्याची तिची तयारी असते. आणि एक निर्माती म्हणून फार ही महत्त्वाची गोष्ट आहे. परेशबद्दल तर आपण जाणतोच की त्याने सातत्यानं वेगवेगळे विषय देऊन त्याने त्याचा सिनेमा सिद्ध केलेला आहे. आणि बोंबिलवाडी मला वाटतं की ह्याच्या पुढचं एक पाऊल आहे. आणि ऑफकोर्स मला ह्याची खात्री आहे, तुम्ही ट्रेलर बघितला असेल, आता तुम्ही सिनेमाही पाहाल, पण ना असा ह्युमर मराठी सिनेमांमध्ये नाही झालाय. आणि हे तुम्हाला मी खात्रीलायक सांगू शकतो. तथाकथित जे आपण विनोदी सिनेमे म्हणून आपण पाहिलेले आहेत ते सगळे सुंदर आहेत, त्यातले काही नितांत सुंदर आहेत. ते आजही पाहिल्यानंतर आपल्याला वाटतं की अरे काय भारी आहेत. असे खूप सिनेमे आहेत. पण हा सिनेमा बोंबिलवाडी हा एक वेगळा ह्युमर आणि वेगळा पॅटर्न घेऊन येणारा सिनेमा आहे. आणि पाहिल्यानंतर मी काय म्हणतोय हे तुम्हाला कळेल आणि मग तुम्ही नक्की म्हणाल की हा, मांगले म्हणत होते ते खरं होतं. हा वेगळा ह्युमर आहे आणि हा वेगळा सिनेमा आहे. मग हा सिनेमा जेव्हा म्हणजे करायचं असतं आणि तुम्हाला विचारलं तेव्हा तुमची पहिली रिएक्शन काय होती? ऑफकोर्स आम्ही असणं अपेक्षितच होतं. मधुगंधाचा फोन आला, म्हटलं हो करूच या. पण त्याच्यानंतर मी ह्याला फोन केला होता परेशला. म्हटलं जर तू असा विचार करशील की नाही मांगलेच्या ऐवजी दुसरा कोणाचा तरी विचार करूया, तर म्हटलं जर मला एक जर खून माफ असेल तर तो पहिला तुझा करेन मी. कारण काय आहे, हे नाटक फार हृदयाच्या जवळ आहे. म्हणजे मी माझ्या कारकिर्दीची सुरुवात जर मी मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी हे सांगत असेल तर त्याच्यावर सिनेमा येतोय तर त्याच्यात आम्ही काम करणं हे किती नैसर्गिक आहे ना. बरेच माझा प्रश्न तुम्हाला आहे की ज्याच्या नावाने जग घाबरत होता दुसऱ्या महायुद्धात, त्या हिटलरला असं कॉमेडी किंवा कॉमिक थोडंसं रोलमध्ये दाखवणं किती कठीण होतं? नाही, अगदीच सोपं होतं. कारण मुळात सगळ्या नाटकाची म्हणजे सिनेमाची धाटणीच तशी आहे. विनोदी चित्रपट आहे आणि ह्या प्रकारचा विनोदी हिटलर चार्ली चॅपलिननी पण केलेला आहे किंवा त्या काळच्या अनेक चित्रपटांमध्ये तुम्हाला तो दिसतो. अगदी शेवटी जोजो रॅबिटमध्ये आपण त्याची चुणूक पाहिलेली आहे. किंवा दुसऱ्या महायुद्धावरचे जे काही चित्रपट झालेले त्यापैकी बरेचसे विनोदी पण आहेत. त्यामुळे तुम्ही कशा पद्धतीने ते सादर करायचं ठरवताय त्याच्यावरच ते आहे सगळं. आणि दामले सर म्हटले तसं की त्यांना एक व्हिलन करायची इच्छा होती. तर चला घ्या मग, जगातला सगळ्यात टॉपचा जो व्हिलन आहे तोच तुम्हाला देतो. आता काही आर्ग्युमेंटच राहिलं नाही. मग त्याच्यानंतर काही वादविवादाला जागाच राहिली नाही त्यांना. नाही हा विलन नको, तो विलन नको, तो जरा कमी आहे, हा जरा नाही, जगातला काय टॉपचा व्हिलन. माझ्यासाठी सरप्राईज आता आठवलं जगातल्या टॉपचा व्हिलन म्हणून. गेल्या 25 डिसेंबरला माझा वाढदिवस असतो 25 डिसेंबरला आणि मला पहिला मेसेज प्रशांत दादांचा आला होता हॅपी बर्थडे म्हणून. आणि त्याच्यानंतर त्याच्या खाली वाक्य होतं की अगं मला ना एक चांगला व्हिलन करायचा आहे. आणि कट टू आज आता 25 डिसेंबर येईल आणि तुम्ही जागतिक दर्जाचा व्हिलन केलेला आहे. भोग आपल्या कर्माची फळ. प्रशांत सर, मला तुम्हाला विचारायचं आहे, जसं परेश सर म्हणाले की 20 वर्षात एक ऐतिहासिक घटना घडली की तुम्ही मिशी काढली आणि त्या संदर्भात तुम्ही फेसबुकवर सुद्धा एक आधी पोस्ट केली होती आणि त्यावर अनेकांच्या कमेंट्स येत होत्या, वेगवेगळ्या कमेंट्स येत होत्या आणि उत्सुकता वाढली होती. तर तुम्ही घोषणा केली नंतर, पण त्याआधी कसे फोन आले आणि कशा कमेंट्स आल्या याबद्दल काय सांगा? नाही, पहिल्यांदा म्हणजे मी मिशी काढल्यानंतर घरच्यांची कमेंट देत होती की 31 वर्ष, माझी आता धाकटी मुलगी 31 वर्षाची आहे, तर 31 वर्षात पहिल्यांदाच तिने मला बिनबिशांचा बाप बघितला तिने. आणि पहिल्यांदाच ती
बाबा तुझा वरचा ओठ खूप पातळ आहे असं ती म्हणाली. मीही विसरलो तर आपण कशाला मिशीवरती आपल्याला कुठे ओठ बीट दिसतात आपले. मी पण जाऊन बघितलं हा यार पातळ आहे वरचा ओठ, हे झालं. आणि दुसरं म्हणजे नाटकात एंट्री घेतल्यानंतर लोक मला पहिले एक 20-25 सेकंद ओळखायचे नाही विदाऊट मिशी असल्यामुळे. मग पुढच्या प्रयोगाला गेला माधवला नंतर मग मी केस काळे कारण सोनेरी केस आणि बिन मिशी लफडा आहे असं सुरुवातीला वाटायचं. पण मग पहिल्या प्रयोगात जरा दणका खाल्ल्यानंतर दुसऱ्या प्रयोगात इमानदारीत मी काळं बिळं लावलं, ते मिशी पेन्सिल केली, मिशी लावली एका प्रयोगाला. तर मुळात बिनमिशीचं मी स्वतःला कधी बघितलं नव्हतं अनेक वर्षामध्ये, त्यामुळे मलाही गंमत वाटत होती आणि उगाचच तरुण वगैरे झाल्यासारखं वाटत होतं. आणि अर्थात त्याचा कामावर काही परिणाम झाला नाही, पण एकंदरीत रिस्पॉन्स म्हणजे तुमच्या समाज माध्यमांवर सुद्धा चांगला मिळाला होता आणि लोकांचा पण चांगला मिळाला. आणि ऑफकोर्स जे केलं ते चित्रपटासाठी केलं, म्हणजे आपल्या प्रोजेक्टसाठी केलं, त्यामुळे त्याचा एक वेगळा आनंद होता. कलेसाठी केसांचा त्याग, त्याही मिशीच्या. हो, मी तसंच त्याग केलेला आहे. याने मला हरिश्चंद्राच्या फॅक्टरीला केस काढायला लावले होते तेव्हापासून मी जे केस काढले ते आजतागायत मला उगवलेले नाही आहेत केस. माझा प्रश्न तुम्हाला सर्वांना आहे. चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान घडलेल्या काही मजेशीर गोष्टी सांगू शकाल? नाही, मी एकच सांगू शकतो की एका पॉईंटला ॲज ए डिरेक्टर परेशला सांगायला लागायचं चला आता आपण ज्याच्यासाठी आलो आहे ते काम करूया, इतका आमचा टाईमपास चालायचा. म्हणजे एखादा शॉट दिला की त्यात इतका वाढायचा तो शॉट, म्हणजे साधारणपणे समजा एक 25 सेकंदाचा शॉट असेल तर ह्याच्या डोक्यातली एक नवीन कल्पना, माझ्या डोक्यातली एक कल्पना, आनंद इंगळेच्या डोक्यातली कल्पना, आमची सगळी टीम एकत्र असली की शॉट घ्यायला खूप वेळ लागायचा त्याला, कारण आम्ही इतके डेव्हलप करायचो ते सीन की मग त्याला स्वतः काय लिहिलं आहे हे विसरायला जातो आणि मग परत एकदा स्क्रिप्ट हातात घेऊन आता हे एवढंच करूया. म्हणजे डोक्याला शॉट ही कल्पना कुठून आली तुमच्या लक्षात येत? ह्या शब्दाचं उगमस्थान हे आहे. मधुगंधा मॅम, तुम्ही आम्ही अभिनय क्षेत्रामध्ये पाहिलं, लेखक म्हणून मालिका पाहिल्या, चित्रपट पाहिले, आता तुम्ही निर्माती म्हणून आमच्या समोर येत आहे. तर याच्यामध्ये तुमचं मन कशामध्ये जास्त रमतं आणि निर्मात्या म्हणून तुम्ही या गेल्या 6 महिन्यात म्हणजे नाचगं घुमापासून तुम्हाला काय वेगळे वेगळे बदल जाणवले चित्रपट सृष्टीत? चित्रपट सृष्टीत असे काही बदल नाही जाणवलेले. म्हणजे मी नेहमी ओपनली असं म्हणते की जसं आता पुष्पा 2 महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त त्याचं कलेक्शन आहे. म्हणजे साऊथमध्ये तो पडला पण महाराष्ट्रात तो चालला, म्हणजे मराठी लोक चित्रपट जाऊन बघत आहेत. तर मला असं वाटतं की मराठी सिनेमे पण तेवढ्याच निष्ठेने बघायला पाहिजेत चित्रपटगृहामध्ये जाऊन. आवडतील ना आवडते, आता पुष्पा ज्यांनी बघितलं त्यांना सगळ्यांना पुष्पा आवडला असेल असं नाहीये, नाही आवडू शकत, पण तरीही आपण सगळ्यांनी म्हणजे सगळ्या मराठी माणसांनी ना निष्ठेने जाऊन मराठी सिनेमे बघितले पाहिजेत असं मला वाटतं. कारण आपण आत्ता काय झालंय, मराठी सिनेमाचा सर्व्हायवलचाच प्रॉब्लेम झालेला आहे. कारण OTT प्लॅटफॉर्म्स आहेत, हॉलिवूड सिनेमे आहेत, बॉलिवूड सिनेमा आहेत आणि गेल्या आता एक 5-7 वर्षात साऊथ इंडस्ट्री खूप आलेली आहे इथे. म्हणजे कुठल्याही सिनेमांना आक्षेप नाही आहे, त्यांचं स्वागतच आहे, पण आपली मराठी सिनेसृष्टी पण सर्व्हाइव्ह झाली पाहिजे असं मला वाटतं. आणि त्यासाठी सगळ्या मराठी माणसांनी जाऊन चित्रपटगृहामध्ये सिनेमे बघितले पाहिजेत असं मला कळकळीने वाटतं. आता तुझ्या पहिल्या प्रश्नाकडे येते मी, की मला सगळंच आवडतं, मला हे क्षेत्र मला आवडतं. मग ह्याच्यामध्ये मी कुठली भूमिका करते ह्याच्याने मला फरक नाही पडत. मी अभिनेत्री आहे, मी लेखिका आहे, मी निर्माती आहे का, मी दिग्दर्शकाची असिस्टंट आहे का, मार्केटिंगमधली आहे, मला ह्या क्षेत्रामध्ये राहायचं आहे. हे क्षेत्र मला आवडतं, कुठलीही भूमिका करायला मला आवडते आणि जी करते ती खूप निष्ठेने करते मी, म्हणजे त्या भूमिकेत असते. लेखिका होणं जास्त कठीण आहे की निर्माती होणं? कारण लेखिका होण्यासाठी मला मी आणि माझा लॅपटॉप ह्याच्या पलीकडे लागत नाही. मला निर्माती झाल्यानंतर मी सतत अशी असते, प्रशांत दादा, वैभव, अद्वैत, रितिका प्लीज, गमतीचा भाग आहे. पण निर्माती होण्यामध्ये खूप टेक्निकॅलिटी आहे, खूप माणसांचा समूह तुम्हाला सतत एकत्र आणायला लागतो, ते एक्झिक्यूट करायला लागतं शूटपासून ते प्रमोशनपर्यंत. आणि खूप माणसांची जिथे इन्व्हॉल्वमेंट असते तिथे खूप कोऑर्डिनेशन असतं. म्हणजे एक नटांशी कोऑर्डिनेशन असतं, टेक्निशियन्सशी असतं, लॅबशी असतं, डिस्ट्रीब्युटरशी असतं, त्याच्यानंतर ते शोज, ते प्रमोशन, वेगवेगळ्या टीमशी सातत्याने तुम्हाला कोऑर्डिनेट करायला लागतं आणि मग कधी कधी थकायला होतं तुम्हाला ते करत असताना. त्यामुळे निर्माती होणं खूप कठीण आहे. वैभव सर, तुम्हाला प्रश्न,
आपल्या चित्रपटात काम करत असताना, एखादा सीन करत असताना पटकन असं नाटकाचं काही गोष्टी आठवल्या का तुम्हाला? म्हणजे त्या नाटकाच्या झोनमध्ये गेलात का तुम्ही एखादा सीन करता? हो, कारण काय बरीचशी ना एक शैली आहे अभिनयाची, त्याच्या सिनेमांमधून पण ती दिसते आणि त्याच्या नाटकांमधून पण ती ऑफकोर्स दिसलेली आहे आपल्याला. टिपिकल पद्धतीने त्याला थोडंसं ते एक काम करणं, म्हणजे त्याला सहज अभिनय किंवा नैसर्गिक अभिनय वगैरे अभिनयाची शैली असं त्याचं म्हणणं आहे. पण अभिनय खूप प्रकारचा असतो तर त्याचा जरा ठाशीव वाचिक अभिनयावर त्याचा फार विश्वास आहे आणि त्याला स्वतःला ती शैली आवडते. आम्ही नाटकामध्ये सगळ्यांनी तसंच काम केलं होतं. मी काय, गीतांजली काय किंवा ऋषिकेश जोशी काय, या सगळ्यांनी तशीच कामं केली होती. या सिनेमात सुद्धा असं बऱ्याचदा होतं की पण काय होतं, सिनेमा म्हटल्यानंतर थोडंसं नट म्हणून आपण थोडंसं ते काय म्हणतो आपण त्याला, लाऊड आपलं होणार नाही ना याच्या झोनमध्ये आपण जातो. सो कॅमेरा आणि मग तो ॲटमॉस्फिअर ह्याचा विचार करून तुम्ही तेवढं लाऊड नाही होऊ शकत. तर असं व्हायचं तर आम्ही परेश हे थोडं लाऊड, अरे नाही ते बरोबर आहे, ते तसंच पाहिजे, मला ते त्या पद्धतीच पाहिजे. पण त्यामुळे काय झालं, नाटकातलं म्हणजे सिनेमातलं जे नाटक आहे, म्हणजे जसं नाटकातलं नाटक पण होतं तसं सिनेमातलं जे नाटक आहे त्याच्यामध्ये प्रसंगच असे आहे की ती शैली तिकडे आवश्यक आहे सगळ्या पात्रांना किंवा जी काही पात्र आहेत ते. सो नॉस्टॅल्जिया होताच की आम्ही जे नाटक आणि त्याच्या तालमी आणि आता सिनेमा, तर तो पुनःप्रत्ययाचा आणि तो या सगळ्या गोष्टी सिनेमाच्या होत्याच आणि त्यामुळे खूप मजा आली ॲक्च्युली. दोन्ही वेळेला आम्ही या गोष्टी एन्जॉय करू शकलो. बहुतेक सर्वच कलाकार पूर्ण वेळ नाटक आले, तर काय होतं की नाटकात कलाकार ॲडिशन घेतो, पण सिनेमाच्या वेळी जसं तुम्ही आता म्हटलं, सिनेमाच्या वेळी काही ॲडिशन घेतले आणि त्या थांबवताना नाही आता आपल्याला एवढंच नाही आता पुढे, तर ते कसं जमवलं? नाही मी सांगतो तुला काय केलं त्याने आम्हाला. आम्ही या ॲडिशनचा प्रकार बघितला, बोलूही द्यायचं नाही दिग्दर्शकाला. आम्ही या सिनेमाची 10 ते 12 दिवस फक्त आम्ही रिहर्सल केली आहे, सिनेमाची रिहर्सल. त्याने बाकायदा आम्ही मधुगंधाने एक मोठं काय हॉल घेऊन तिथे आम्ही सगळ्यांनी हा सीन कसा शूट होणार आहे त्याची वाचनं, त्याच्या तालमी असं प्रॉपर केलं. आणि त्यात त्या ह्या दिग्दर्शकाने आम्हाला सांगितलं, हे पहा ॲडिशनला तुम्ही नाही म्हणू नका, आत्ता सुचू दे तुम्हाला, ते सुचवणं फार महत्त्वाचं आहे आपल्या ह्याच्यासाठी आणि ते सुचायला पाहिजे. आम्ही हे करूया, ते करूया, असं करूया, तसं करूया. आणि तिथे सेटवर गेल्यानंतर आम्ही जेव्हा ही ॲडिशन घ्यायची ना, नाही ही जात नाही ॲडिशन, ही नाही घ्यायची. त्याने अशा 10 ॲडिशन मधल्या फार तर एखादी ॲडिशन ठेवली आहे त्याने. नाही ह्या प्रमाणावर माझा आक्षेप आहे. मी जवळपास 50% ॲडिशन्सला मान्यता दिलेली आहे आणि तुम्हाला ते बघायला मिळेल. परेश सर, मला तुम्हाला विचारायचं आहे, जसं आपण म्हणतोय की या चित्रपटाची एक वेगळी विनोद शैली आहे. नाटक हे 20 ते 22 वर्षांपूर्वी आलं होतं आणि आपण पाहतोय की सध्या वेबसिरीज बऱ्याच येत आहेत आणि तरुण पिढी त्याकडे सुद्धा आकर्षित होत आहे. वेगवेगळ्या विषयांवर सिनेमे येत आहेत. मग सध्याचा जो प्रेक्षक आहे, मग त्याला नजरेसमोर ठेवून नाटकाचं कसं वेगळं रूपांतर चित्रपटात केलं, कथेमध्ये कसे बदल केले गेले, या संदर्भात काय सांगू? नाही, आता त्याच्यासाठी मला खूप अशी परिभाषा आणि तांत्रिक भाषा वापरायला लागेल, तेव्हा ते सत्र आपण नंतर कधीतरी करूया. पण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की नाटकाचा चित्रपट करताना जे काही स्वाभाविक बदल तुम्हाला करावे लागतात ते तर झालेच. म्हणजे उदाहरणार्थ प्रत्यक्ष त्या स्थळावर जाऊन चित्रीकरण करणं. आता हिटलर ऑफिस किंवा चर्चिलचं ऑफिस तर आम्ही काही तिकडे जाऊ शकत नव्हतो, त्याचे सेट्स आम्हाला इकडे उभारायला लागले. आणि मग बोंबिलवाडी म्हणाली होती की आपण जाऊया. खरं तर मनाचा मोठेपणा आहे की आपण इथेच सेट लावूया असं. मला जायची इच्छा होती, तुमच्याकडे तारखा नव्हती. तर तुमच्यावरच येणार आहे शेवटी, तारखांवर येणार. तर मग आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बोंबिलवाडी, मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी हे गाव हे त्यातलं एक प्रमुख पात्र आहे एका अर्थाने. तर ते गाव कुठे किंवा त्या गावातली इतर स्थळं काय, त्या गावातल्या गल्ल्या रस्ते याचं काही आपण हे करू शकतो का, सामील करू शकतो का चित्रपटामध्ये, ह्याचा विचार केला लिहित असतानाच. आणि त्याप्रमाणे आम्हाला कुडाळजवळ ते तेरसे बांबर्डे नावाचं एक छोटं गाव सापडलं आणि तिथे त्यांचं एक छान प्राचीन मंदिर आहे रामेश्वराचं. त्या मंदिरामध्ये गावकऱ्यांनी आम्हाला चित्रीकरणाची परवानगी दिली आणि खूप असं छान ते कोकणाचं असं वातावरण आम्हाला उभं करता आलं. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी अर्थात ज्या चित्रपट करताना
व्हाव्या लागतात त्या स्वाभाविकपणे झाल्या. प्रशांत सर, तुमच्यासाठी हिटलरच्या भूमिकेसाठी तुम्ही जर्मन भाषा शिकली का? आणि ट्रेलरमध्ये कन्नड संवाद पण आहे, त्याच्यासाठी काही वेगळं प्रशिक्षण वगैरे घेतलं का? नाही, मी तेवढीच वाक्य पाठ केली बाकी काही केली नाही. एवढं शिकायचं, जर्मन शिकलो असं म्हणणं म्हणजे खूपच मोठं धाडस आहे. तीच वाक्य मी तोंडपाठ करून जसं याने असा उच्चार पाहिजे त्या पद्धतीने मी उच्चार केलेले आहेत. कन्नडच्या बाबतीत सुद्धा पण तसंच केलेलं आहे. तुम्ही सांगितलं की हा 1942चा काळ होता आणि तुम्ही म्हणाल की काही तांत्रिक शब्द वापरावे लागतील त्या सेट्स वगैरेसाठी, पण मग हरिश्चंद्राच्या फॅक्टरी तो पण त्याच्या आधीचा जरा काळ होता. तर मग तेव्हा काय प्रिपरेशन केलं किंवा काय तयारी केली, त्याचा इथे उपयोग झाला का? आणि स्वातंत्र्यपूर्व काळ दाखवताना नेमकं काय तुम्ही डोक्यात ठेवलं? हा, बरोबर. आता जो काळ असेल तर त्या काळानुसार आपल्याला काय काय गोष्टी म्हणजे चित्रपटामध्ये ज्या दिसणार आहेत त्याची काळजी घ्यायला लागते. तर एक म्हणजे स्थळ, ते गाव त्या काळचं वाटलं पाहिजे. तिथे कुठलीही आधुनिक वास्तू दिसता कामा नये, आधुनिक गोष्टी दिसता कामा नये. जशा टी व्हीच्या अँटिना दिसतात, डिश अँटिना दिसतात, तुमचे रस्ते आता सिमेंटचे होत चाललेले आहेत वगैरे वगैरे. तेव्हा ह्या गोष्टीची तुम्ही काळजी घेता आणि पायवाटा आणि मातीचे रस्ते आणि अशा प्रकारची गावं तुम्ही निवडता. ती जी वास्तू आहे ती किती प्राचीन आहे. आता हे खूप प्राचीन मंदिर आम्हाला मिळालं, त्यामुळे तो आमचा भाग त्याच्यामध्ये आला. त्या काळातलं विमान तुम्हाला आणि पाणबुडी केली विमान आपण. पाणबुडी तुम्हाला तयार करावी लागते ग्राफिक्स त्या काळातली. तर आणि एक surprise- वेशभूषा, रंगभूषा, हा सॉरी, तो ट्रेलर बघून ते जे अम्युनिशन ठेवलेलं आहे ते त्या काळातलं आहे. त्या विमानाचा मेक कुठला आहे अशा पण कमेंट आलेल्या आहेत आम्हाला ट्रेलर होती की हे 1942 आहे आणि हे अम्युनिशन आहे आणि हे विमानाचा अमुक अमुक मेक आहे, जे ऍक्च्युली आम्हाला माहिती नव्हतं. तर इतकं बारकाईने बघितलेलं आहे लोकांनी ते सगळं. तर अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला सांभाळाव्या लागतातच. वेशभूषा आहे, रंगभूषा आहे, मग ते रंग, त्या काळचे रंग, त्या काळचे पोत, ह्या सगळ्या गोष्टींची काळजी तुम्हाला घ्यावी लागतेच. आता मला प्रश्न म्हणजे या प्रेक्षकांचाच प्रश्न आहे की वाळवी 2 कधी आमच्या वेळेला येईल असं? मुक्काम पाऊस बोंबिलाडी सुपरहिट झाला की वाळवी दोन्ही. मुक्काम पोस्ट बोंबिलवाडीसाठी पण ते ध्येय समोर आहे का, राष्ट्रीय पुरस्काराचं? नाही, आम्ही कुठलाही सिनेमा बनवताना राष्ट्रीय पुरस्कार म्हणजे मिळाला त्याचा खूप आनंद आहे आणि आदर आहे आम्हाला. पण मिळाला तर परत आनंदच होईल, पण त्या ध्येयाने आपण सिनेमा नाही बनवत. आपण सिनेमा लोकांचं रंजन करण्यासाठी बनवतो आणि तेच तो राष्ट्रीय पुरस्कार इतकाच महत्वाचा असतो की तो लोकांना आवडतो आणि लोक ते अप्रिशिएट करतात. ह्याच्या उपर जर राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तर अगदी सोन्याहून पिवळे आवडणारच आहे आम्हाला. सर, आजची तरुण पिढी ही नाटकाकडे तुम्हा लोकांकडे पाहून येते, तर त्या तरुण वर्गाला तुम्ही काय सांगू इच्छिता? आणि अजून एक प्रश्न आहे ह्याला जोडून, अनेक वर्षांनी नाटकांकडून तुम्ही सिनेमाकडे वळलात, तर हिटलर हीच भूमिका कारणीभूत ठरली की हिटलरची भूमिका आहे म्हणून पुन्हा वळायचं, की असं तुम्ही? नाही, सिनेमाकडे वळूया वगैरे असं काही झालं नव्हतं. मगाशी सांगल्याप्रमाणे एक वेगळा रोल करायला मिळाला म्हणून मी तो ॲक्सेप्ट केला. त्यामुळे मलाही काहीतरी वेगळ्या गोष्टी करायला मिळाल्या. नाटक तर माझं चालूच आहे, तो काही विषय नाही आहे. पण एक चित्रपट म्हणजे मला वाटतं मुंबई 3 नंतर म्हणजे 6-7 वर्षांनी मी चित्रपट केला. पण आपण जे काही करतो आहे तो चित्रपट चांगला व्हायला पाहिजे, त्याची टीम चांगली पाहिजे, तो चित्रपट लागायला पाहिजे. बरेचसे चित्रपट लागत पण नाही. तर सगळ्यांच्या मेहनतीचं चीज व्हायला पाहिजे. चीज होणाऱ्या गोष्टी ज्या प्रोडक्शन हाऊसमध्ये होतात ते प्रोडक्शन हाऊसचं चित्रपट करायला मला आवडतो. आणि मुख्य परेश आहे, त्यामुळे परेशबरोबर काम करायचं होतं आणि मधुगंधाबरोबर बोलणं झालं होतं. त्यामुळे हा मी चित्रपट करण्याचा आनंद आहे. आणि नवीन पिढीला मी असं सांगेन की प्रत्येकजण कानसेन होऊ शकत नाही, तानसेन होऊ शकत नाही. काही कानसेन पण पाहिजे, तर तानसेनाला किंमत आहे, बरोबर की नाही? तर प्रत्येकजण ॲक्टर होऊ शकत नाही, पण उत्तम प्रेक्षक होऊ शकतो. तरुण पिढीला नाटकांची आवड लागावी याची संपूर्ण जबाबदारी आईवडिलांवर आहे. आईवडिलांनी कळत्या वयात जर त्यांना ते नाटकाला घेऊन गेले, चित्रपटाला घेऊन गेले, तर त्यांना ती गोडी लागेल की नाटक बघायचं कसं, ऐकायचं कसं, रिॲक्ट कसं व्हायचं ऑडियन्स म्हणून. या सगळ्या गोष्टी लहान वयातच म्हणजे 8वी 9वी 10वीपासूनच ते करणं फार गरजेचं आहे. मी तर पुढे जाऊन म्हणेन की नाटक
संगीत, नृत्य या सगळ्या कलांना शालेय अभ्यासक्रमात त्यांनी इन्क्लूड करायला पाहिजे आणि किमान 10-20 मार्क त्याला द्यायला पाहिजे दर वर्षाला. तर त्याचा एक अभ्यास सुरू होईल आणि या तिन्ही कलांसाठी वेगळे मास्तर असायला पाहिजे. पूर्वी म्हणजे मी शाळेत असताना आम्हाला वेगळे गायन मास्तर होते, बरोबर, वेगळे गायन मास्तर होते, नृत्य शिक्षक होते. आज भूगोलाचे मास्तर पण गायन शिकवू शकतात. तसं असतं का म्हणे, डेडिकेटेड एक टीचर पाहिजे त्या त्या विषयाला. तर मला असं वाटतं की आपल्या महाराष्ट्राची संस्कृती जर अजून वृद्धिंगत करायची असेल तर हे व्हायला पाहिजे. म्हणजे तुम्ही मार्क किती देता ह्याच्यापेक्षा आवड, एखाद्या मुलामध्ये आवड किती आहे, उपजत एक आवड असते ना, किंवा उपजत एक गुण असतात की कोणी चांगला गाऊ शकतो, कोणी चांगला तबला वाजवू शकतो, कोणी चांगला हार्मोनियम वाजवू शकतो, चांगला नृत्य करू शकतो, ज्याचा आवाज चांगला आहे तो बोलू शकतो, संवाद. ह्या सगळ्या गोष्टी 8वी 9वी 10वी या वयोगटातच घडतात. त्यामुळे त्या वयोगटाला किमान त्या वयोगटाला तरी एक वेगळा गायन मास्तर पाहिजे. हे पाहिजेत तर ती मजा राहील. प्रत्येक मोठे होणे झाल्यानंतर सगळेच काय अमिताभ बच्चन होतील अशातला काही भाग नाही. पण निदान म्हणजे पु ल देशपांडे म्हणतात एक छंद आपल्याला कायम स्वरूपी आपल्या बरोबर असणं गरजेचं आहे. बरोबर, फार छान बोलला तुम्ही प्रश्न. कारण शाळेपासून जर म्हणजे इव्हन चित्रपट सृष्टी सुद्धा इतकी मोठी उलाढाल होते ह्याच्यामध्ये, पण त्याचं काही ज्ञानच नसतं. अगदी माणूस 21-22 झाल्यानंतर ह्याच्यामध्ये येतो आणि अगदी अबकडपासून शिकतो. तर शालेय काळापासून त्याला नाट्य, नृत्य, चित्रपट ह्याची थोडीशी जर समज निर्माण झाली असेल तर त्याला पण चूज करता येईल की मला 10वी नंतर काय करायचं. आणि समाज माध्यम फुकट आहे, त्यामुळे तुम्ही काय लिहायचं आणि किती लिहायचं आणि कधी लिहायचं ह्याचंही तरुण पिढीने भान ठेवायला पाहिजे. आहे फुकट आहे म्हणून वाटेल त्या गोष्टीवर कशी रिॲक्ट होणं हे काही योग्य नाही आहे. नाही का, माहिती ना बऱ्याच वेळा काही माहीत नसताना सुद्धा आहे ना, वेळ फुकट आहे ना, करून टाकू रिॲक्ट असं आहे ते. तर थोडासा मोबाईल बाजूला ठेवायला पाहिजे. रात्रीची जागरणं त्याच्यामुळे होतं ती बंद करायला पाहिजे. त्याच्यातून निष्पन्न काहीच होत नाही आहे ना. तुम्ही 2-2 तास रील बघून त्याच्यातून तुम्हाला आउटपुट काय मिळणार आहे? शून्य. आउटपुट काहीच येत नाही त्यात. तर आउटपुट तुम्हाला काढायचं असेल तर तुम्ही छान ब्लॉग्स वाचा, काही छान लेख आलेले असतात ते वाचा. रेडिओ बघून काही होत नाही ना. सर, आपण आत्ताच्या पिढीबद्दल म्हणालो की त्यांना नृत्य, कला वगैरे ह्या गोष्टीसाठी आपण तयार करायला हवं. पण तसं व्यासपीठ या अर्थी की सिनेमाचं, मराठी सिनेमाच्या अर्थी की मराठी सिनेमाला जेवढं मी माझ्या अनुभवातून सांगतो की आपण जर एक चर्चगेटपासून उदाहरण घेऊ, चर्चगेट ते बांद्रापर्यंत बऱ्याच मराठी सिनेमा हे थिएटर्समध्ये दिसत नाही. एखादा मराठी सिनेमा बघायचा तर गोरेगावला जायचं, ठाण्याला जायचं किंवा कुठे जायचं. तर यासाठी आपण सरकारने काय करावं असं वाटतं किंवा आणखी काय, कारण शेवटी आपल्याला मराठी सिनेमा लोकांपर्यंत पोहोचवायचा. तर तुम्ही या सगळ्या क्षेत्रातले दिग्गज आहात, तुमचं काय, तुम्हाला काय वाटतं, काय आहे? मी अधिकारवाणीने बोलू शकत नाही, अधिकारवाणीने तीच बोलू शकते. पण माझी जी अल्पबुद्धी आहे त्याप्रमाणे मला असं वाटतं की मुळात आपला प्रॉडक्ट चांगला असायला पाहिजे. माझा प्रॉडक्ट चांगला असेल तर जो कोण डिस्ट्रीब्युटर असेल तो स्वतःहून येऊ शकेल. माझं नाटक चांगलं असेल तर मला कुठेही बोलू शकतात ना. त्यामुळे माझं नाटक चांगलं करणं हे माझं कर्तव्य, निर्माता म्हणून आणि कलाकार म्हणून. त्यानंतरची पुढची गोष्ट शासनाने काय, म्हणजे शासन तुम्हाला थिएटर देऊ शकतो उपलब्ध करून, पण जोवर मराठी माणूस तिकीट काढून जाऊन चित्रपट बघत नाही तोवर तिथे चित्रपट लागणारच नाहीत. म्हणजे चित्रपट लागतील कधी, जेव्हा माणसं जाऊन तिकीट काढून चित्रपट बघतील. कारण चित्रपट हा व्यवसाय आहे. वितरक जरी झाला तरी त्याला जर दिसतंय की माणसं येऊन तिकीट काढतायत आणि बघतायत, तर तो काही गंमत म्हणून मराठी द्वेष म्हणून तो मराठी सिनेमा काढत नाही, तर त्याला बुकिंग नसतं म्हणून तो काढतो. आणि मग हिंदी चित्रपटांना बुकिंग असतं, साऊथच्या चित्रपटांना बुकिंग असतं, हॉलिवूडच्या चित्रपटांना बुकिंग असतं, म्हणून ते चित्रपट तिथे लागतात. त्यामुळे काय आहे ना, हे ना दुष्टचक्र आहे. कशा अर्थाने लोक बघत नाही, त्यामुळे सिनेमाची कॉस्ट रिकवर होत नाही. मग पुढचा निर्माता मग तेवढे कॉस्ट घालायला तयार होत नाही आणि मग तुम्ही प्रेक्षक ओरड करतात की आपल्या सिनेमाला बजेट नसल्यामुळे ग्रँजर नसतं वगैरे. तर ना हे एकात एक अडकलेलं गणित आहे.
सो तुम्ही एक सिनेमा एक हिट केला तर त्या प्रोड्युसरला पण बळ मिळतं की अजून थोडे पैसे घालून. मुळात जर तुमचं बजेटच 3-3.5 कोटीवर अडकलं आणि तुम्हाला रिकव्हरीला घाम निघाला तुमचा, तर लोक पैसे घालणार कसे याच्यामध्ये? तुम्ही साऊथची गोष्ट करताय, साऊथचे सिनेमे कसे भारी असतात, इकडचे भारी असतात. अहो त्यांच्याकडे काय म्हणतो आपण त्याला, स्टारडमच वेगळं आहे तिकडचं, बरोबर आहे. आणि तो एक सिनेमा समजा 200-250 कोटी रुपये खर्च करत असेल तर त्याला माहिती आहे की हा सिनेमा माझा ऑडियन्स बघणार आहे. आज काय हवा जरी हिंदी डब करून आज तुमच्या अख्ख्या UP, MP आणि महाराष्ट्रामध्ये तुमचा चालतो सिनेमा पुष्पा 2, तर त्याने ते कमावलंय. पण मुळात त्यांचा प्रेक्षक आहे ना त्यांचा सिनेमा वर आणण्यासाठी, आणि आपला पण आपलाही प्रेक्षक वर आहे. सो मला असं म्हणायचं की अरे आम्ही काय बघा शेवटी काय आहे, सगळे सिनेमे चांगले आहेत असं कोणी म्हणणार नाही, असं आम्ही म्हणू नये. काही लोकांचे अनेक हेतू आहेत सिनेमे काढण्यामध्ये, तो भाग आपण सोडून देऊ. पण जे खरोखर सिनेमे चांगले आहेत, तुमच्या आजूबाजूचे लोक येऊन तुम्हाला सांगतात बघितला पाहिजे सिनेमा, मग तुम्ही जायला पाहिजे ना. तर आपणच आपल्या मराठी भाषेला कमी लेखतो, सिनेमाला कमी लेखतो, तर मग ते नाही व्हायला पाहिजे असं वाटतं मला. की तुम्ही ते मला मिशन हाती घ्या, मराठी सिनेमा आता आम्ही कसा करून असं नाहीये, पण ज्या सिनेमांचं तुम्हाला चांगलं कानावर येतं आहे की हा चांगला सिनेमा आहे, असे कित्येक सिनेमे आता आहेत आजूबाजूला की जे लोक नाही गेले म्हणून पडले बिचारे सिनेमे. सो ते जरा प्रेक्षक वर्गाने जर तुम्हाला माउथ पब्लिक तुम्हाला इथे एक संधी पण आहे का, म्हणजे आपण कोरियन पिक्चर आता आम्ही मराठी लोक बघतो, बरेचसे म्हणजे ज्या भाषा पण आपल्याला माहिती नाहीये, म्हणजे त्याच्यासारखे असते. सो OTT मुळे एक असं प्रेक्षक वर्ग आहे की जो तुमच्या भाषेच्या पलीकडे, आणि मराठी माणसांना जर काही इतर भाषिक अट्रॅक्ट करू शकतात, तर कधी असं आहे का की आपण मराठी सिनेमे हे मराठी माणसापुरतेच करतोय, त्यामुळे बाहेरच्या प्रेक्षकांना पण टॅग करू नये. हो बरोबर आहे ना, प्रेक्षकाला समोरून मराठी पिक्चर केला, अगदी बरोबर आहे, इतर भाषेमध्ये डब केला किंवा सबटायटल दिली, तर प्रॉबेबली. पण कोरियन पिक्चर हे कोरियन लोकांसाठीच बनवलेले असतात. आपण त्यांना ते डबिंग करून आपण आपल्यात आणतो, अपील होणारी फायटिंगच असते. नाही, तुम्ही म्हणताय तो मुद्दा बरोबर आहे. विषयही असे पाहिजेत की जे कुठल्याही समाजातला कुठल्याही देशातल्या माणसाला ते विषय अपील व्हावेत. म्हणजे साधी गोष्ट आहे, चिल्ड्रन्स ऑफ हेवन सारखा सिनेमा हा कुठल्याही जगातला माणसाने बघितला तर तो तेवढा कुठल्याही भाषा नाही समजली तरी ते चित्र म्हणून तुम्हाला समजतं. ते चित्र म्हणून त्याची जी लँग्वेज आहे ना ती लँग्वेज वापरायला पाहिजे. हा तुमचा अत्यंत मुद्दा बरोबर आहे. नाही, आणि आपल्याकडे तसे झालेच आहेत की आता हे चिल्ड्रन्स ऑफ हेवनचं उदाहरण घेतलं म्हणून मी उदाहरण घेते की श्वास होता आपल्याकडे एलिझाबेथ एकादशी होता, की जे भाषेच्या पलीकडचे सिनेमे आहेत. आता फॉर एक्झाम्पल वाळवी जेव्हा आम्ही लिहिला तेव्हापासून आम्हाला अशी ऑफर होती की हा हिंदीचा विषय आहे, ह्याचा तुम्ही हिंदी चित्रपट करा. अनेक टेबलवरती ऑफर असून आम्ही तो मराठीमध्ये केला कारण आम्हाला आमच्या भाषेमध्ये तो चित्रपट करायचा होता. मग आता त्यात जेव्हा तो आवडला लोकांना आणि OTT वरती खूप बघितला गेला, पण तो बॉक्स ऑफिसला पहिल्या आठवड्यात त्याला गर्दी नाही झाली ना. तो तशात म्हणजे असं नाहीये की आपल्याकडे क्वालिटी आणि कॉन्टेंट मध्ये आपण कमी पडतो. आणि दुसरा एक काय मोठा मुद्दा आहे माहितीये ना, आपल्याकडे जो दुर्दैवाने आपल्या नशिबी आलेला आहे, मराठी माणसाला आहे ना हिंदी कळतं, म्हणजे त्याला बोलता नाही आलं ना तर त्याला हिंदी कळतं. आणि आपल्याकडे इतका बॉलिवूडचा एवढा प्रभाव आहे, म्हणजे शांताराम बापू वगैरे हे गेल्यानंतर या लोकांनंतर मराठी सिनेमा, मराठी माणूस हिंदी सिनेमा बनवणारा राहिलाच नाही ना, की जो मराठी पण करत होता सायमल्टेनियसली हिंदी सिनेमा पण करत होता. मग अशा ग्रँजरच्या माणसाने मराठी सिनेमा पण जाऊन केला असता ना पुढे, तसं कोण राहिलंच नाही नाव मराठीमध्ये. आणि प्रॉब्लेम हा झाला की मला मराठी कळतंय, आमचे हिरो प्रशांत दामले नाहीत, आमचे हिरो बच्चन आणि शाहरुख खानच झाले नाही का. म्हणजे तो एक जरा मराठी कळत हिंदी कळत असल्याचा एक फार मोठा ड्रॉबॅक आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे, जो साऊथमध्ये नाहीये. कानडी माणूस हा कानडी सिनेमाच बघतो, मल्याळी सिनेमाच बघतो मल्याळी माणूस. आणि हिंदी आणि हॉलिवूड वाल्यांना जेव्हा तमिळ आणि साऊथ इंडियन लोकांना सिनेमे दाखवायचे असतात तेव्हा त्यांना डब करायला लागतात. ते त्यांच्या भाषेमधून ह्यांच्या भाषेत जातात, असा तो भाग आहे. डब केलेले सिनेमे तिथे पण ऍक्सेप्ट नाही, साऊथ लोक पण ऍक्सेप्ट नाही करत, हिंदी जे डबून
साऊथ लँग्वेज मध्ये जातात हा. ना ते अजिबात नाही ऍक्सेप्ट करत ना. बघा रिलीज करताना तुम्हाला साऊथ आणि तमिळ असे पण द्यायला लागतात. मुद्दा ते ऍक्सेप्ट करतात का नाही असं नाही. मुद्दा तुम्हाला तुमचा सिनेमा घेऊन जाताना तुम्हाला त्यांच्या भाषेत बनवायला लागतो, कारण तुमच्या भाषेत ते येणार नाहीत, तुम्हाला त्यांची भाषा घ्यायला लागते. समजा तुम्हाला बघायचा होता तो तमिळ, कन्नड, मल्याळम आणि ह्या 4 भाषेत आहे. तो हिंदीमध्ये नाही, इंग्लिशमध्ये पण नाही. कांगोवा आता टॉप 2 मध्ये येतो त्या ते आहे ते म्हणते त्यामध्ये. मग नाही मला फक्त एवढं सांगायचं त्या मुद्द्यावर सांगतो की काय ना हे ना संस्काराची गोष्ट आहे. खूप वर्ष तेच म्हणतो इंडियन सिनेमा आहेत ना हे आता लॉकडाऊन नंतर चालायला नाही लागले. आपण लहानपणीपासून नागार्जुनचे सिनेमे बघतो. आज मी तुम्हाला विचारलं ना नागार्जुन कुठल्या लँग्वेज मध्ये काम करतो तेही कोणाला माहिती नाही. एकेका गावामध्ये 10 थिएटर असतात. त्याच्यामुळे मराठी इंडस्ट्री पण करू शकते, फक्त सगळ्यांनी कन्सिस्टंटली हे करत राहायला पाहिजे. सो ते 10 वर्षानंतर कदाचित तिकडे सुद्धा लोकाश्रयाशिवाय काही होणार नाही. आणि इथे येण्याचं की आपल्याकडे ना व्यक्तिपूजा हा आपला स्वभाव आहे भारतीय समाजात. शांतारामांचं उदाहरण दिलं, त्याच्यानंतर आपण बघितलं की नाटकामध्ये प्रशांत दामलेचं नाटक आहे म्हटल्यावरती गर्दी होणारच आहे, ते हाऊसफुल होणार आहे. म्हणजे गॅरंटी आहे की हे दैवत आहे नाटक म्हणजे. लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ अप टू सम एक्सटेंट आपले ते शेवटचे होते की ज्यांच्या नावावरती कुठल्याही फालतू पिक्चर पण हिट झालेले. सो आता पर्टिक्युलरली मराठीमध्ये व्यक्तिपूजा म्हणजे लोकांच्या मनामध्ये स्टारडम असलेले कलाकारच नाही. अशी एक शक्यता आहे की मराठीमध्ये असे 10-20 जरी स्टार असतील की ज्यांच्या नावावरती गर्दी येईल. नाही पण मला स्टार आहेत की माझ्याकडे. असं काय करताय? अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान, रवीण कपूर, सिंग हे सगळे स्टारच आहेत ना माझे. मी आमच्या कलाकारांना स्टारच मानत नाही. माझ्यासाठी स्टार ते आहेत. आणि मग याच्यातून ती सुरुवात होती की नाही रे मराठी सिनेमे ना ते तसेच असतात ते काय वगैरे. तर तो भाग सुरू होतो. मग आता ते पुन्हा तेच म्हटलं मी, ते एकात एक अडकलेलं आहे. आम्ही पण ते निर्माण नाही केलं, ते स्वीकारलं पण नाही केलं. मग ते सगळं एकात एक अडकलेला भाग आहे ना तो त्याच्यामध्ये. पण करोनानंतर तुम्हाला सरप्राइझिंगली सांगतो, करोनानंतर दामले सर पण ह्याला साक्षी असतील की ना नाटकाला गर्दी वाढली. नाटक बघण्याचं प्रमाण वाढलं लोकांचं. कॉन्टेंट म्हणजे काय पर्सेंटेज वाईज आपण ते म्हणतो. ते का झालं? कारण एकतर लाईव्ह काहीतरी पाहायला मिळणं समूहामध्ये जाऊन, जे सिनेमात तो तुम्हाला अनुभव येतच नाही, तो नाटकामध्येच येतो. सो तो एक वाढला. म्हणजे सरप्राइझिंगली सर्कशी बघण्याचं प्रमाण, झूमध्ये जाण्याचं प्रमाण हे वाढलं करोनानंतर. कारण लोकांना गर्दीमध्ये जाऊन काहीतरी अनुभव लाईव्ह घेण्याची काय म्हणतो आपण त्याला वृत्ती त्यांची तयार झाली. सो त्याच्यातून नाटकाचं हे वाढलं. पण मराठी सिनेमाला नाही ना आले लोक अजून. म्हणजे कोरोनाच्या आधी समजा वर्षाला 60-70 नाटकं येत असतील तर त्यातली 3-4 चालायची. कोरोनानंतर 60-70 तेवढीच नाटकं येत आहेत. पण आता चालण्याची संख्या वाढली. 7-8 नाटकं फ्रंटलाईनवर चालतात. आणि अजून एक मला असं वाटतं की संख्या खूप झालेली आहे नाटकांची आणि चित्रपटांची. संख्या खूप झालेली आहे. म्हणजे उद्या तू समजा एखाद्या दुकानात साडी घ्यायला गेलीस तर तुझ्यासमोर एक साधारण 50 साड्या लागतात. तुला चॉईस राहतो ना. मी साडी घ्यायला की मी फक्त सांगतो मला ही साडी द्या, ती साडी द्या, ती साडी द्या. 3 पैकी एक घेतो आणि 5 मिनिटात बाहेर पडतो. तर तुम्हाला चॉईस खूप मिळालेला आहे. म्हणजे 110 चित्रपट ना, 120 चित्रपट, मराठी चित्रपट. आणि आत्ता या डिसेंबर एंडपर्यंत 12 नवीन नाटकं येत आहेत. 10 का 12 नवीन नाटकं येत आहेत. एवढा चॉईस असल्यावर मग कसं मग गोंधळ होणारच ना. गोंधळ होणारच. मग गुरुवार सकाळ पण परत करायला लागतो. मग गुरुवारी सकाळी येणारी प्रेक्षक संख्या आणि शनिवार रात्री येणारी प्रेक्षक संख्या जमीन आसमानाचा फरक आहे. त्यामुळे तोही एक विषय आणि काळजी करण्याचं कारण आहे की नाटकांची संख्या आणि चित्रपटांची संख्या तुम्ही जेवढं जास्त तुम्ही ऑप्शन्स द्याल तेवढा गोंधळ लोकांचा जास्त उडतो. चालतं. चित्रपट पहिल्या आठवड्यातच काय ते समजून नाही पण त्यात सुद्धा नाटकाचं रोजचं मतदान आहे.
नाटकाला रोजचं मतदान आहे. मला एकच रिक्वेस्ट काय करायची आहे माहिती आहे ना, की रसिकांना किंवा जे सुजाण की नेहमी सिनेमा यायला पाहिजे, मराठी सिनेमा पाहायला पाहिजे, या झोनमध्ये सुद्धा खूप लोक आहेत आणि ते जातात, निष्ठेने जातात पाहायला. निराशा होते वगैरे, अरे अरे काय असं वगैरे. माझं एकच म्हणणं आहे सगळ्यावर, तुम्ही ना थोडासा अभ्यास करा प्रेक्षक म्हणून सुद्धा. कशा अर्थाने की प्रोजेक्ट काय येत आहे, ते कोण घेऊन येत आहे आणि हेतू काय आहे. म्हणजे मधुगंधा कुलकर्णी, म्हणजे मी हे आता माझा सिनेमा म्हणून सांगत नाही, असे अनेक 2-4 लोकांची नावं निघू शकतील की जे सातत्याने बरा सिनेमा करण्याच्या मागे फसू शकतं, त्यांचा प्रयत्न फसू शकतो. मी हा ते आपण काय म्हणत नाही, पण समजा मधुगंधा आणि परेश मोकाशी हे सातत्याने बरेच सिनेमे देत असतील तर प्रेक्षकांनी त्यांची कास धरली पाहिजे की 100 80 लोकांनी असं म्हटलं पाहिजे परेश आणि मधुगंधा आहे ना, आम्ही जाणार सिनेमाला. होतं काय, मधुगंधाचा एक सिनेमा हिट झाला, परेशचा एक सिनेमा हिट झाला की त्यांच्यावर जबाबदारी अजून वाढते चांगला सिनेमा बनवण्याची. आणि त्यांच्यावर जबाबदारी वाढल्यानंतर ते सातत्यानं बरं काम करणारे लोक आहेतच मुळात. ते काही धंदा करायला आलेले नाहीये, त्यांना सिनेमा करणं हे त्यांचं पॅशन आहे. सो तुम्हाला त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांचा सिनेमा किंवा अजून कोणी असतील सिनेमे बनवणारे, या लोकांवर विश्वास ठेवून तुम्हाला जावं लागेल त्यांचा सिनेमा पाहायला. तर ते अजून अधिकाधिक चांगला सिनेमा बनवण्याची त्यांची टेंडन्सी वाढेल आणि ते करतील धैर्याने. कळलं? म्हणजे अजून असं आता हेमंत ढोमेचा सिनेमा येतोय समजा का, तो बऱ्यापैकी सिनेमा करणार आहे आपण समजा धरू. अजून कोण मांजरेकर असतील किंवा अजून कोण असतील जे सातत्याने सिनेमे करतात, त्यांचे बरेच सिनेमे येऊ घातले. थोडंसं कोणीतरी पाठवा, कोणाचा तरी अंदाज घ्या कसा आहे सिनेमा, अरे बेस्ट आहे चला, नाही छान आहे 1 टाइम वॉच आहे चला, तरी पण जा. अगदीच जर म्हणाला नाही रे काही नाही आहे सिनेमा, नका जाऊ का, ऑफकोर्स नाही काही. यामध्ये सगळ्यात मोठा एक फॅक्टर आहे तो म्हणजे सोशल मीडियाचा. तुम्ही आधीपासून काम केलेलं आहे, आधी प्रमोशनची पद्धत फार वेगळी होती, आता फार वेगळी आहे. यामध्ये काही निर्मात्यांची अशी अट असते, आम्ही अनेक कलाकारांकडून ऐकले, तर यावर मी तुमच्या सर्वांचं मत जाणून घेऊ इच्छिते की सोशल मीडियाच्या फॉलोअर्स वरून भूमिका द्यायची की नाही. काय हे तुला माहितीच नाही? हो, असं ठरवलं जातं. तर यावर ते बघा, माझ्याकडे कुणालाही सोशल मीडियावरती एक फक्त प्रशांत दामले दादांना फेसबुकवरती 4 लाख फॉलोअर्स आहेत, बाकी इंस्टाग्रामवर ते फार ऍक्टिव्हच नाही आहेत. तर तसं काही फॉलोअर्स आमच्याकडे कुणालाच नाही आहेत तसे, खूप म्हणजे मिलियन्समध्ये फॉलोअर्स कुणालाच नाही आहेत. पण ह्याच्या म्हणजे हे अशी अट घालणं हे चुकीचं आहे. पण त्याच्या मागचं कारण मी समजू शकते, कारण ना सिनेमा पोचवायला प्रॉब्लेम येतो की तुम्ही हल्ली सगळं डिजिटलच आहे. तुम्ही ट्रेलर डिजिटलीच टाकता, बाकी सगळे कम्युनिकेशन डिजिटलीच करता. जर तुमच्याकडे 2 मिलियन जेन्युइन फॉलोअरवाला माणूस असेल तर तुमचं जे काही तुम्ही कम्युनिकेशन करता ते 2 मिलियन लोकांपर्यंत पोहोचतं. तर ही अट असू नये, आणि एवढं एकच माध्यम आहे पोहोचवण्याचं असं मला वाटत नाही ऑफकोर्स. आणि त्या एका कारणासाठी चांगला कलाकार लूज करणं हा जास्त लॉस आहे सिनेमाचा. हे जरी खरं असलं तर त्याची भूमिका मी समजू शकते, मी अग्री नाहीये त्याच्याबरोबर, पण मला कारण कळू शकतं की का असेल असं. आपल्या गप्पा अशाच रंगत राहतील. 1 तारखेला मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी सिनेमा येतोय. तुम्ही 14 जण प्रेक्षकांना थोडक्यात आवाहन करा. आम्ही आवाहन करतोच आहोत. तुमच्या नवीन वर्षाची सुरुवात खळखळून हसून करा. 1 जानेवारीपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चित्रपट प्रदर्शित होतोय आणि मी खात्रीने इतकं सांगू शकते की तुम्ही तिकीट काढून चित्रपट बघितल्यानंतर तुम्हाला त्याचा पश्चाताप होणार नाही. म्हणजे नाटक आता संपलं, नाटकाचा विषय आमच्यासाठी संपलेला आहे. मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी हा चित्रपट आहे ज्याच्यामध्ये प्रशांत दादांनी हिटलरची भूमिका केलेली आहे आणि सगळ्या कलाकारांनी आउटस्टँडिंग कामं केलेली आहेत. तर तुम्ही पण नवीन वर्षाची सुरुवात खळखळून हसून करा आणि त्यासाठी मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी बघा असं मी सांगेन. परेश या या चित्रपटात बरेचसे कलाकार म्हणजे 90% 95% कलाकार हे नाटकातले आहेत. नाटकात काम करणारे कलाकार साधारणपणे जेव्हा प्रयोग असतो त्यावेळी आपण प्रेक्षकांना अन्सरेबल असावं ह्या दृष्टीने नाटकात काम करत असतात. ह्या चित्रपटाच्या बाबतीत पण तसंच झालेलं आहे. वी आर अन्सरेबल टू यू. आम्ही तुम्हाला
उत्तर देणं लागतो. त्यामुळे हा चित्रपट चांगला आहेच आहे. तुम्ही या, बघा, एन्जॉय करा. नवीन वर्षाची सुरुवात हसून करा, एवढंच मी सांगेन. तिघांनी सांगितलं त्या गोष्टी आहेतच. अजून एक त्याला जोडून अशी मी गोष्ट सांगतो. मगापासून आम्ही ज्या गोष्टींचा उहापोह केला, प्रत्येक जण येतो तो तेच सांगतो तुमच्याकडे की आमचा सिनेमा वेगळा आहे, आमचा सिनेमा भारी, आमचा सिनेमा असा आहे. पण मी हे खरंच सांगतो की हा सिनेमा वेगळा आहे, हा सिनेमाचा विनोद वेगळा आहे आणि आउट अँड आउट कॉमेडी आहे, पूर्णतः विनोदी सिनेमा आहे. आणि ही शक्यता फार आहे की हा सिनेमा इतर भाषांमध्ये सुद्धा डब होऊन हा सगळीकडे धुमाकूळ घालेल. या नाटकाचे म्हणजे आता एक वनलाईन मला जी सांगण्यात आली होती, त्या वनलाईनवरून हा चित्रपट किती ॲब्सर्ड आहे हे तुम्हाला कळेल. परेशने मला या माझ्या रोलची वनलाईन अशी सांगितली होती की हिटलर जर्मनीतून निघाला इंग्लंडला जायला, त्याचा एक लेफ्ट टर्न चुकला आणि तो बोंबिलवाडीला आला. त्याच्यावर तुम्हाला साधारणपणे चित्रपटाचं किती ॲब्सर्ड आहे हे तुमच्या लक्षात येईल. थँक्यू सो मच. तुम्ही वेळात वेळ काढून आमच्याकडे आलात. आमच्या संपूर्ण टीम कडून चित्रपटासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. Yes, thank you.